भंडाऱ्यात वैनगंगा नदीमध्ये सुरू असलेलं काँग्रेसचं आंदोलन हे जलसमाधी आंदोलन आता आक्रमक झालेले आहे। नाना पटोलेंसोबत इथे खासदार सुद्धा या वैनगंगेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये उतरलेले आहेत। महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष असो, महिला असो, भंडारा असो, गोंदिया जिल्ह्यातले सर्व काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी या वैनगंगेच्या तीरामध्ये उतरलेले आहेत। आपल्यासोबत नाना पटोले आहेत। नाना भाऊ, काय सांगाल? आज जलसमाधी आंदोलन होत आहे, आक्रमक भूमिका तुम्ही घेतलेली आहे। महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या, रोज 10 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपण पाहतो। आज आपण पाहिलं असेल की महागाईचा उच्चांक, आज सगळ्यात मोठा उच्चांक महागाईने गाठलेला आहे। नीटची परीक्षा असो, त्याच्यामध्येही येणाऱ्या पिढीला बर्बाद करण्याचं पाप केंद्राच्या सरकारमुळे आणि भाजपचेच लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत, हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव न देणं हा एकमेव हेतू सरकारचा आपल्याला पाहायला मिळत आहे। भाजपचा हाच उद्देश आहे, शेतकरी बर्बाद झाला तो आत्महत्या करा। आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीला बेरोजगाराचे प्रश्न असतील, मनरेगाचे प्रश्न असतील, जमिनीचे प्रश्न असतील, पुनर्वसनाचे प्रश्न असतील, सातत्यानं आम्ही सरकारमध्ये मांडले, आमच्या खासदारांनी दिल्लीमध्ये मांडले। मधल्या काळातही एक जलसमाधीचं आंदोलन माननीय खासदारांनी केलेलं होतं, पण पुनर्वसनाच्या बाबतची अजूनही कुठली चर्चा आणि त्या लोकांना स्थायी करण्याच्या बाबतचं सरकारचं कुठलंही धोरण पाहायला मिळत नाही। एकीकडे मोठ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात सबसिड्या दिल्या जातात, त्यांना मोठं केलं जातं, पण जो इथला नागरिक आहे त्याच्या जमिनी गेल्या, ते उद्ध्वस्त झाले, त्याला मदत करायची सरकारला धोरण नाही। कधीपर्यंत तुमची ही उग्र भूमिका राहील? काय तोडगा निघेपर्यंत राहणार आहे? काय आता प्रशासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे? आम्ही आता प्रशासनाला सांगितलं की शासनाला जे काही पत्र आम्ही तुम्हाला गेल्या 8 दिवसाच्या पहिले दिलं होतं, त्याच्यावर काय काय कारवाई केली त्याची माहिती आपण घ्या। आणि या निमित्तानं आम्ही राज्याच्या जनतेला, विशेष करून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गरिबांना, मध्यमवर्गीयांना संदेश देऊ इच्छितो की तुम्ही आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। ज्या सरकारच्या, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे जे तुम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे, आता त्यांना आत्महत्या करायला आपल्याला लावायचं आहे। आणि म्हणून या निमित्तानं एक संदेश देण्याचं काम सुद्धा भंडारा आणि गोंदिया काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही करतो। निश्चितच एक आक्रमक भूमिका, आणि जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हे जलसमाधी आंदोलन तिथे काय घेतले। एबीपी माझा